तर मंडळी, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। यापूर्वी सुद्धा आपण एकदा काही कुत्र्यांना, जे कुत्रे फक्त मालकानं बिस्किट टाकले की त्या बिस्किट खाण्यापुरते भुकतात, अशा कुत्र्यांना याच्या आधी सुद्धा आपण भरपूर वेळा धुतलंय। पण आज आपल्याला निब्बर धुलाई करायची एका माणसाची, ज्याचं नाव आहे हाडूक चाट्या कुत्रकार सुशील कुलकर्णी। आता मी असं का म्हणलो हाडूक चाट्या? तुम्हाला माहिती आहे हाडकं कोण चाटतंय? कुत्रे चाटतात, आहे की नाही, चघळतात। आणि ती एक बारीकशी हड्डी फेकली की कुत्रे जे म्हणलं त्याच्यावर भुकायला तयार असतात, बरोबर आहे? तर असा हाडूक चाट्या कुत्रकार आहे। याला पत्रकार म्हणणं म्हणजे पत्रकारितेचा अपमान आहे। हे स्वतः एक पीठमागे आहे। पीठमाग्या म्हणजे कसा की मागे याचं चॅनल कोणीतरी हॅक केलं होतं, तर रडू लागलं ते दुसरीकडून चॅनलवर येऊ येऊ की आता माझं उत्पन्नाचं साधन बंद पडलं, आता मला पैसे पाठवा, मला मदत करा। त्यानं त्याचं ते स्कॅनर बिनर लावलं होतं आणि आता पण त्याच्या व्हिडिओला स्कॅनर लागलेला असते। म्हणजे लोकांच्या पैशावर फुकट जगणारा हा जग्या आहे। जग्या माहितीये? तर असा हा जग्या पत्रकार। तर या जग्याविषयी आपल्याला बोलायचंय। आता जग्या काय करतो माहितीये का? हुंगत हुंगत पांदीत पोहोचला। पांद माहितीये तुम्हाला? गावाकडे असते पांद, नसते ना, पांदीला लोक जातात। तर हे हुंग्या पत्रकार आहे। हुंग्या पत्रकार म्हणजे कसा की याला हाडूक टाकायचं, मग हे हुंगत हुंगत जाणार आणि ज्याच्यावर भूक म्हणलं त्याच्यावर भुकणार। तर असा हा हुंग्या है ना, जग्या, पीठमाग्या आणि हाडूक चाट्या पत्रकार याच्याविषयी आपल्याला बोलायचंय। का याच्याबद्दल आपण इतकं वाईट का बोलतोय? कारण हा त्या लायकीचा आहे। लायकीनुसार मिळतं ना, एखाद्यानं खूप चांगलं काम केलं त्याला पद्मश्री पुरस्कार भेटतो, त्याच्याहून चांगलं केलं पद्मभूषण भेटतो, त्याच्याहून चांगलं केलं पद्मविभूषण भेटतो, त्याच्याहून चांगलं काम केलं तर भारतरत्न पुरस्कार भेटतो, बरोबर आहे? पण एखाद्यानं नुसते चिवड्याचिवडीचे कामं केले तर त्याला गुरत्न पुरस्कार भेटतो। तसा हा गुरत्न पुरस्काराचा पात्र असलेला हा पीठमाग्या जग्या पत्रकार आहे। आता या जग्याविषयी तसं पाहिलं तर याला मी फार आधीपासून ओळखतो। हा जेव्हा वादविवाद स्पर्धेत जायचा ना, तिथं सुद्धा रडू रडू यायचा, म्हणजे याचा नंबर नाही काढा। याला पहिलेपासून मागायची सवय आहे, मागून घ्यायची सवय, कारण ते जीन्स असतात ना रक्तात पीठमागेपणाचे, ते तसे पीठमागे हा लहानपणापासूनच आहे। कुठं काय झालं, नंबर नाही आला की रडत बसणार, परीक्षकांना नाव बोट ठेवणार। हा पीठमाग्या म्हणजे फार पूर्वीपासून। आता त्याने आपलं नाव घेतलं, अशा दलिंदर लोकांच्या तोंडातून आपलं नाव येणं ही आपल्यासाठी नामुष्कीची वेळ आहे, म्हणून आपल्याला त्याच्यावर उत्तर द्यावं लागेल। तर हा पीठमाग्या काय म्हणला, हा स्वतः काय करतो, हा भिकारचोट, आणि दुसऱ्यांना काय म्हणतो, ते सगळं आपल्या आजच्या व्हिडिओतून, ते बी पुराव्यानिशी एकदम परफेक्ट दाखवणार आपण। तर पहा, या पीठमाग्यानं आपल्यावर पहिला आरोप काय केला की एटीएम गुरु हा पवारांकडून पैसा घेतो, म्हणजे शरद पवारचं जे घराणं आहे, शरद पवार, रोहित पवार वगैरे, त्यांच्याकडून मी पैसे घेतो म्हणून व्हिडिओ बनवतो। ठीक आहे, पहिला आरोप। आता हे पीठमागे कोणासाठी काम करते सगळ्या जगाला माहित आहे। सत्ताधाऱ्याची फडणवीस साहेबाची रोज चाटल्याशिवाय याचं पोट भरत नाही, अगदी स्पष्ट आहे। आणि नसल तर ते बी त्यानं प्रूव्ह करून दाखवा, जसं मी प्रूव्ह करून दाखवतोय आता तसं। त्याला आपण प्रश्न विचारणार काही, ते 12चं एका बापाची अवलाद असेल तर त्यानं ते सिद्ध करून दाखवा की ते खरंच एका बापाची अवलाद आहे, ते खरंच कुत्रकार नाही, पत्रकार आहे, ते काय म्हणतात ते तटस्थपणे पत्रकारिता करते, हे त्यानं सिद्ध करून दाखवावं। त्यानं सिद्ध केलं तर आपण चॅनल बंद करून टाकू। मी काही चॅनलवर पोट भरत नाही, है की नाही? त्याच्यासारखं पीठ मागत नाही, मी इथं कुठं स्कॅनर लागलेलं नाही की मला पाठवा, मला द्या, झोळी घेऊन मी हिंडत नाही, है ना, भीक माग्यासारखं जग्या कुठला। तर जग्या, दलिंदरा, लक्ष दे। तू पहिला आरोप काय केलास की एटीएम गुरुला पवारांकडून पैसा मिळतो, है ना? अरे तू ते जे तत्वज्ञान आहे ना, ते मोठमोठ्या गप्पा हाणायच्या आणि स्वतःला लय मोठा विश्लेषक आणि तज्ञ समजायचा, अरे तू विदूषक बनण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस। तुझी लायकी काय आहे तुला मी कॉलेज जीवनापासून ओळखतो। तू ज्या भिकमाग्या पद्धतीने स्टेजवर रडायचास ना, ते सुद्धा मला माहिती आहे। उगा कशाला तुझी झाकली मूठ 1.25 लाखाची राहू दे, पोट भरायलाच त्याच्यावर पोट भर, माया नादी लागू नको। मी शेतकऱ्याचं पोरग आहे, माझ्याकडे शेती आहे, मग धुरा जरी पिकला ना भाऊ, धुरा, नुसता धुरा पिकला, धुरा, आमच्याकडे धुऱ्यावर तीळ शिपतात, तीळ बांधावर, नुसते तीळ जरी पिकले ना आपले, तरी बी आपण जगू शकतो सन्मानानं। तुझ्यासारखं पीठमागं हिंडायची काम नाही आम्हाला। त्याच्यामुळे तुझं जे दुकान चाललंय, जे सरकार हाडूक फेकतोय, तू चघळतोय, त्याच्यावर पोट भरतोय स्वतःचं आणि कुटुंबाचं, ते भर, पण शांततेनं भर। तुला काय विरोध केला नाही आपण, तू एजेंडा चालव, पण तरी सुद्धा लक्ष दे जरा असं। तर एटीएम गुरुला पवारांकडून पैसा मिळतो असा तुझा पहिला आरोप आहे। ओके, मान्य, धन्यवाद। आपण त्या सगळ्या आरोपाचं खंडन करणार किंवा त्याच्यावर काय आहे ते देणार। एटीएम गुरु हा जातीय आणि धार्मिक द्वेष करतो म्हणे मी, बरं, ते पण दाखवतो। सरकार विरोधी अजेंडा राबवतो, बरं, ठीक आहे। तुझ्यात थोडी जरी लाज असेल, पाचाची जरी लाज असेल, है की नाही, पानसटपणाचा थोडा जरी तुला तिटकारा असेल, तर आता पुढचे व्हिडिओ पाह। दलिंदरा, मला पवार साहेबाकडून पैसा मिळतो म्हणे। कशा कोणाकडून पैसा मिळतो? पवारकडून, आणि मी त्या पवारांकडून मिळणाऱ्या पैशावर व्हिडिओ करतो। तूच काय, तुझा बाप, तू अख्खं खानदान बी आलं, आणि कोणी जर सिद्ध करून दाखवलं की आपण 1 रुपया कोणाकडून घेतलेला, अरे भाड खाऊ, पैसे मी देतो लोकांना, दुसऱ्यांना मी वाटतो, मी माझ्या स्वतःचे रक्ताचे घामाचे। सारथीचे पोरं जेव्हा 8 महिन्यात बाहेर निघले होते ना, त्या सारथीच्या मुलांना मी मदत केली तिथं राहायसाठी। तुमच्यासारखे दलिंदर आहे, तुमच्यासारखं नाही, कुठेही कोणावर काही अत्याचार झाला असेल, अन्याय झाला असेल मागच्या वेळेस, तुला जर खोटं वाटत असेल, तुला जर माहित नसेल किंवा असेल तर जाऊन बघ,
एसडीएम ऑफिसला, नांदेडच्या एसडीएम ऑफिस पुरामध्ये 100 कुटुंबांना एकट्यानं 8 दिवस पुरेल एवढं रेशन दिलं. ते तुझ्यासारखं पीठ मागून नाही, स्वतःच्या पैशातून, स्वतःच्या मायबापाच्या, माझ्या स्वतःच्या कष्टातून, आमच्या शेतातलं दिलंय. 100 कुटुंबांना पुरल एवढं. ते पण असं चमकोगिरी केली नाही. जाऊन विचार तिथं एसडीएम ऑफिसला नांदेडला, दलिंदरा पीठ माग्या, लक्ष द्या. काय म्हणते, तर सरकार विरोधी अजेंडा राबवतो, एटीएम गुरु जाती आणि धार्मिक द्वेष पसरवतो आणि एटीएम गुरुला पवारांकडून पैसा मिळतो. भाडखाऊ, पैसा कोण देते आणि कशासाठी देते? हे पवारांच्या विरोधातील व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलला, याच्यापेक्षा भरपूर आहेत, अजून खूप आहेत, पण सगळे घेतले नाही. काय घेतले? पवार घरानं निबार धुतलं. कोण धुतलं? मी. 400K व्ह्यू आहेत. किती? 400K. ते फक्त युट्यूबचे, फेसबुकचे वेगळे, इन्स्टाचे वेगळे, तिकडे तर मिलियन मध्ये गेलेला आहे व्हिडिओ. म्हणजे कोणी स्वतःला धुवून घ्यायला पैसे देते का? नालाय का? तू किती वेळा धुतलं रे फडणवीसला? कोणत्या चुकीच्या गोष्टीवर बोललास तू फडणवीसाच्या विरोधात? दाखव तू एखादा व्हिडिओ. पीठ माग्या, हाडूक चाट्या, कुत्रकार, दलाल भोसडीचा. दाखव एखाद्या ठिकाणी. हाय का कुठं काय ते? हाय का नाही? नाव घेताना जिबेला असा हसडा बसला पाहिजे, लाज वाटली पाहिजे. जेव्हा तू स्वतः आरशासमोर उभा राहत असशील ना, तर स्वतःच्या तोंडून सुद्धा स्वतःसाठी शिव्या निघत असतील तुझ्या, शिव्या. इतका नीच आणि नालायक आहेस तू. तू माणुसकीला कलंक आहेस, कलंक भोसडीच्या. दलिंदरा, हे बघ, हे पवारांच्या विरोधातील व्हिडिओ. काय ते? 400K. काय दिसतंय? पवारांच्या विरोधातला आहे. हे काय? अजितदादा पुन्हा घाणपादा, घाणेरडं राजकारण सोडून द्या म्हणून, हे दादापादावरचं. याला सुद्धा बघ, हे पवारांनी पुन्हा मराठ्यांना गुंडवलं. मराठा आरक्षणाच्या विरोधात पवार बोलले होते म्हणून. हे पवारांचा गुलीगत धोका, मराठा आरक्षणाला पवारांचा गुलीगत धोका. पवारांनी पैसे दिले का मला हे व्हिडिओ करायला? हो रे दळभद्रिया, दलिंदरा. अबे जरा माणुसकी असल्यासारखं, अक्कल असल्यासारखं बोलायचं शिक, नाही तर तुझी सगळी पोल खोलून टाकेल मी. तर मार्केटमध्ये तुला कोणी उभं करणार नाही. आता जे पीठ मागून जगायलास ते सुद्धा जगता येणार नाही तुला, है की नाही? त्याच्यानंतर हे दादा मराठ्यांच्या नादाला लागू नका, मराठा आरक्षणात खोडा घातला होता तेव्हा यानं पैसे दिले का मला त्याच्या विरोधात व्हिडिओ करायला? हा घातपात नाही, अपघातच. काकांची घाई कशासाठी? जेव्हा शरद पवारांनी अपघाताच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं तेव्हा त्यांना मी मरणाचं दूध धुतलं होतं की यांना नेमकं काय सिद्ध करायचं याच्यातून, म्हणून काय कुठून त्यांना मिळतंय ते पण सुद्धा 6 लाखावर व्हिडिओ आहे फक्त युट्यूबचा. फेसबुक वेगळं, इन्स्टा वेगळं, आहे की नाही? आणि अजित पवारांना दादागिरी भोवली. एका IAS अधिकाऱ्याला जेव्हा अजित पवार बोलले होते तेव्हा अजित पवारांच्या विरोधामध्ये मिटकरी आणि अजितदादा दोघांना पण मरणाचं धुतलं होतं. याला तुम्ही पवारांकडून म्हणजे पवारांनी पैसे दिले का? याला पण 500K म्हणजे 5 लाख व्ह्यू आहेत. इन्स्टाला, युट्यूबला, फेसबुकला वेगळे. म्हणजे हे पवारांनी पैसे दिलेत का मला हे व्हिडिओ करायला, की आमच्या विरोधात व्हिडिओ कर? हे मगर सर, एटीएम गुरु, हे पैसे घ्या आणि आमच्या विरोधात व्हिडिओ करा, असं म्हणलेत का ते? अरे लाज वाटली पाहिजे तुझ्या जीवाला. तू तरी दाखव एखादा फडणवीसांच्या विरोधातला असा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये खन 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 बोलला चुकीच्या धोरणांवर, चुकीच्या निर्णयावर, लोकांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायावर. आणि काय म्हणतो हा? म्हणतो सरकारच्या विरोधात अजेंडा चालवतो. हो रे भाडखाऊ, तू आहेस, आम्ही नाही. सरकारच्या विरोधात अजेंडा. हे नीटचं पीठ कोणत्या कुत्र्यांनी खाल्लं? नीटच्या संदर्भात मी व्हिडिओ केला. नीटचा पेपर फुटला. या वर्षीचाच नाही, गेल्या वर्षीचा सुद्धा माझा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तर लाखो व्ह्यू आहेत फेसबुकला, इन्स्टाला, सगळीकडे. नीटच्या विरोधात व्हिडिओ केला. हे सरकारच्या विरोधात झालं. सरकार काय तुमच्या आईचा नवरा लागून गेलाय का? मग बोलायला गेलं तर असं म्हणलं तर चालते. हे सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे का? नीट पेपर फोडीबद्दल बोलणं सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे? महाराष्ट्रातील 18,000 सरकारी शाळा बंद पडल्या, हे सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे का? गोरगरिबाचे लेकरं जिथं शिकतात, गोरगरीब, दलित, मजूर वर्गातले, जे आदिवासी भागातले, जे सगळे गोरगरीब, जे वस्ती तांडा पाड्यातले लोक जिथं शिकतात ज्या सरकारी शाळा, त्या सरकारी शाळा बंद पडल्या, त्याच्यावर बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे? अरे लाज वाटू दे तुला भाडखाऊ. त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी, कुंभमेळा 14,000 कोटी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती? जेव्हा मागच्या आता दुष्काळ पडला होता, एवढा मोठा जबरदस्त पाऊस झाला होता, शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसली अक्षरशः. त्याच्या विरोधात बोललं म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणजे सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे का रे? त्याच्यानंतर काय? कृषी मंत्री, या कृषी मंत्री कोकाटे जे पत्ते खेळू लागलं है ना, विधानसभेमध्ये बसून, विधिमंडळात बसून त्याच्यामध्ये पत्ते खेळू लागलं आणि ते काय म्हणलं होतं? शेतकरी मूर्ख आहेत म्हणलं होतं, काय लावायचं ते कळत नाही. याच्या विरोधात बोलणं म्हणजे सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे का? अक्कल आहे का तुला जराशी? अरे जसा वाढला असणं तशी जरा अक्कलही वाढायला पाहिजे तुझ्यातली. नुसता शरीरानं वाढू नको भंपिया, जरा दिमाग सुद्धा तुझा वाढव. त्याच्यासाठी काय व्यायाम कर, काय काजू बदाम खाय. जराशे कमी पडले असतील तर, कमी पडत असतील तर मला तुझा नंबर पाठव, फोन पे, मी पैसे पाठवतो तुला. त्याच्यात जरा घे आणि जरा बुद्धी वाढव तुझी. नुसतं शरीर वाढवून फायदा नाही. 400 एकर जंगलाची रातोरात कत्तल. पर्यावरणाबद्दल बोलणं म्हणजे काय? हजारो प्राणी पक्षी उकड्यावर, 400 एकर जंगल कंपनीचा. म्हणजे ह्याच्यावर सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणं म्हणजे सरकार विरुद्ध अजेंडा चालवणं असते. आणि नालायका, एक अक्कल पाहिजे माणसाला की सरकारचं कोणतंही माहिती प्रसारण आणि मंत्रालय असतं, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, त्याच्यामधून सरकार आपल्या चांगल्या कामाची जाहिरातबाजी करत असते. आम्ही एकदा मतदान टाकलं की दुसऱ्या दिवशीपासून आपण विरोधकासारखं वागलं पाहिजे, सरकारकडून दिलेली आश्वासनं पूर्ण करून घेतली पाहिजे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणं म्हणजे काय असते? अक्षय शिंदेवर व्हिडिओ केलाय,
बलात्काराच्या. आता माझे तुला काही प्रश्न आहेत, कुत्रकार हाग्या जग्या, तुला प्रश्न आहेत का? या प्रश्नाची उत्तर देता येत असली तर आता युट्यूबला व्हिडिओ घेऊन ये आणि पुन्हा माझं नाव घे, नाही तर खेटरानं बडविल्याशिवाय राहणार नाही मी. लय खतरनाक माणूस आहे. हा, ते नाही जमत आपल्याकडे. ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं, मी नाही त्यातली कडीला वाहतली. असे दलिंदर धंदे मला येत नाही. तू गोव्याला कशासाठी गेला होता? पत्रकार म्हणून, तुला पत्रकाचा प्रतिनिधी म्हणून कोण त्या पत्रकाराच्या याच्यात पाठवलं होतं? आम्हाला नको शिकू ते. की कायला तोंड उघडायला लावायला? तू 4 चौघातला आहेस, कॉमन फ्रेंड मधला आहे म्हणून तुझ्यावर लय बोलत नाही मी, नाही तर तुला भोंगळा करायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. तू चॅनलच काय, तू अख्खं खाणं पिणं बंद होऊन जाईल तुला जर बाहेर काढलं तर. कशाच्या भरोशावर जगतो तू, कशाच्या भरोशावर व्हिडिओ करतो, तुम्हाला कोण पैसे पुरवतंय सगळ्या जगाला माहित आहे. उगा कशाला नादाला लागतो? तुझ्यामध्ये जर दलिंदरा जराशी बी हिंमत असेल, धमक असेल आणि तुझ्यात थोडी जरी लाज लज्जा शिल्लक असेल तर या प्रश्नाचं उत्तर दे. अक्षता म्हात्रेच्या आरोपीवर व्हिडिओ केलास का तू? अक्षता म्हात्रे नावाची बाई होती, पुण्यामध्ये एका मंदिरात आसरा घ्यायला गेली होती. त्या मंदिरात आसरा घ्यायला गेली असताना 3 जणांनी तिला अफू काहीतरी खाऊ घातलं, गांजा फिंजा, आणि 3 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ती वाचून जाईल आणि कोणाला सांगाल म्हणून तिचा तिथंच खून केला. ते 3 आरोपी कोण आहेत? तुझे सोयरे आहेत म्हणून सोडले का तू? पांडे, मिश्रा, शर्मा सोडले का? त्याच्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ नाही का? मग जातीय द्वेष कोण पसरवतंय? स्वतःच्या जातीला कोण वाचवतंय? फाड खाऊ. अरे माझे व्हिडिओ बघ, कोणी सोडलं नाही मी, मराठा असो का कोणी असो. ते लाड, प्रसाद लाड बोलला होता जरांगे पाटलाच्या विरोधात, त्याच्या विरोधात माझा व्हिडिओ आहे. राऊत बोलला होता, त्याच्या विरोधात माझा व्हिडिओ आहे. पवार बोलले होते, त्याच्या विरोधात माझा व्हिडिओ आहे. कोणी पण असू दे, माझ्या जातीतले जरी कोणी एखाद्या जातीला किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीला काही चुकीचं बोलले तर माझे व्हिडिओ. आरक्षणाच्या संदर्भाने काही लोकांनी टीका केली होती की 90% वाला लागत नाही, 45% वाला लागते. याच्यावरून जे झालं त्याच्यावर सुद्धा माझा व्हिडिओ आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, जातपात पाहत नाही. जे चूक आहे ते चूकच आहे, जे खरं आहे ते खरंच असतं आपलं. तुझ्यासारखं नाही दलिंदरा. दाखव तुझ्यामध्ये हिंमत असेल ना तर या म्हात्रेबाईचं जे मंदिरामध्ये बलात्कार झाला होता आणि मारून टाकलं होतं, 3 आरोपी होते त्याचे, पांडे, मिश्रा, ते दाखव. कुठे ते तुझ्याकडे आहे का व्हिडिओ? ते तुझ्या चॅनलला व्हिडिओ असेल तर दाखव आरोपीच्या नावासहित. आणि नसेल तर लाज वाटू दे तुझ्या जीवाला. स्वतःच जातीवाद करतो, भाड खाऊन दुसऱ्याला म्हणतो का रे दलिंदरा? त्याच्यानंतर हे पहा, फडणवीसांच्या विरोधातला एखादा व्हिडिओ आहे का तुझ्याकडं? जसा माझ्याकडे तरी आहे. माझ्याकडे त्यांच्या सपोर्टचे बी व्हिडिओ आहेत, पण मी दाखवले नाही तर ते पण आहेत. सगळं जग म्हणू लागलं की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे. मी स्वतः त्या मतदानाच्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये होतो, अधिकारी होतो, मला माहित आहे ईव्हीएम मशीनचा घोटाळा होत नाही. मी तेव्हाच सांगितलं होतं की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा नाही तर हे जे लोक राबवत आहेत ही सिस्टीम आहे की नाही, जे मतदान घेत आहेत त्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये, त्या रिझल्ट डिक्लेअर करण्यामध्ये, मतदारांचे नाव यादीतून काढण्यामध्ये, ह्याच्यामध्ये घोटाळा आहे. सगळ्यात आधी मी सांगितलं आणि नंतर मग लोकांना कळालं, नंतर विरोधी पक्षाला कळालं की अरे ही मतचोरी वेगळ्या पद्धतीची आहे, ईव्हीएम मधून नाहीये. नंतर ते बोंबलायला लागले. म्हणजे जे खरं आहे ते बोलतो मी, खोटं बोलत नाही. त्यानंतर शेतकरी, कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व्हिडिओ का नाही तुझा? आहे का एखादा व्हिडिओ? कांद्याला 1 रुपया भाव भेटला, व्हिडिओ आहे का तुझा एखादा? नाही का? नाही, कारण तू पीठ मागे आहे. तुला जेवढं भेटतं, जेवढं हाडूक चघळायला भेटतं तेवढेच व्हिडिओ तू करतोस. तुझ्याकडे फक्त एकच काम आहे, सतत हिंदू मुस्लिम करत राहणं. बाकी दुसरं तुझ्याकडे एकही काम नाही. आणि हा जो हिंदू मुस्लिम भांडणाचा जो अजेंडा आहे ना, तर तू राबवत आहे. तुझी एक नाही, सगळ्या व्हिडिओ मधल्या जर क्लिप काढल्या तुझ्या हिंदू मुस्लिमच्या, तुला पळताभुई थोडी होईल. त्याच्यामुळे लाज जरासं कुलकर्णी, सुशील कुलकर्णी, लाजा जरासं स्वतःच्या जीवाला. उगं पीठ मागे धंदा सोडून द्या, माझ्या नादाला लागू नका. मी असा बी फकाट आहे तसा बी फकाट आहे. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे जेवढा आहे ना तेवढ्या धुरा पिकला तरी मग पोट भरते. तुला पोट भरायला पुन्हा जागा उरणार नाही. त्याच्यामुळे जरासं लाज. आणि सगळ्यांना माझी, सगळ्या म्हणजे व्ह्युअर्सला, जे कोणी माझे चॅनल पाहतं त्या सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की जो शेतकऱ्यांसाठी लढतो, जो गोरगरिबांसाठी लढतो, जो इथल्या शेतकरी शाळांसाठी लढतो, इथल्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायासाठी लढतो, पर्यावरणासाठी लढतो, त्याला सपोर्ट करा. बाकीचे असे पीठ मागे येतील, जातील, हिंदू मुस्लिम यो त्यो भांडणं लावतील आणि निघून जातील, त्याची मलई घेऊन, आहे की नाही, यांच्या नादाला लागू नका. म्हणून एकदा तुमच्या शब्दातून व्यक्त करा, सांगा एकदा सुशील कुलकर्णी पीठ मागे आहे की नाही ते एकदा तुम्ही कळवा. बाकी आपलं हे चॅनल आहे, याला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नुसतं बोंबलत नाही, गोरगरिबांच्या लेकरासाठी काम करतो. खेड्यापाड्यातल्या लेकरांना जिथं ट्युशनच्या सोय नाहीत, क्लासेसच्या सोय नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी फीस मध्ये, म्हणजे माझा फक्त खर्च निघाव म्हणून तेवढं फक्त कमीत कमी फीस मध्ये ह्या सगळ्या 5वी नवोदय स्कॉलरशिप, NMMS, त्याच्यानंतर श्रेयस, मंथन, BDS, होमी बाबा, अशा सगळ्या बॅचेस 3री पासून ते 8वी पर्यंतच्या सगळ्या बॅचेस चालू आहेत. कशावर? ATM गुरु एज्युकेशन ॲपमध्ये जा, बॅचवर जा. त्याच्यामध्ये डेमो लेक्चर्स आहेत, 15 दिवसाच्या डेमो बॅचेस आहेत. ती डेमो बॅच घ्या. त्याच्यामध्ये आमचा स्टाफ, पूर्ण शिक्षक काय शिकवतात ते पहा. आणि जर तुम्हाला वाटलं की हे खरंच छान शिकवतात, चांगलं शिकवतात, तरच बॅच घ्या. ती पण बॅच तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी पैशामध्ये आहे. जर तुम्हाला आवडली, तुमच्या लेकराबाळाचं भविष्य जर तिथं आहे असं वाटत असेल तर बॅच घ्या, अन्यथा घेऊ नका. कष्टाचं खातो, कष्टाचं कमवतो. तुमच्यासारखं पीठ मागून, त्या सुशील कुलकर्णी सारखं पीठ मागे धंदा करत नाही मी. धन्यवाद. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.